समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित कुछ खास खबरों पर। आज राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर दौरे पर आए थे। इस दौरान सती अनुसुया माता मंदिर संस्थान परिसर पारड़सिंघा में हुए कार्यकर्ता और महिला सम्मेलन में भी वह शामिल हुए। इस बीच पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि जनता की मंशा फिर एक बार पंतप्रधान नरेंद्र मोदी के साथ जाने की है। इसमें महाविकास आघाड़ी के नेता क्या करते हैं और क्या कहते हैं, इससे उनको फर्क नहीं पड़ता। आने वाले चुनाव में भी लोग इस बात की तस्वीर को साफ कर देंगे। कैमरामैन प्रवीण के साथ सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज। त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार। मी तुम्हाला एवढंच सांगतो, मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत, आल्या तर निश्चितपणे पक्षाच्या संघटनेने अतिशय उत्तम काम केलं आहे। आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोहोचते आहे, घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच, पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम। ते काय बोलले मला माहिती नाही, पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार। पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे, किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे। कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही। एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली। कैमरामैन प्रवीण के साथ सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज। बुधवार को काटोल तालुका के पारड़सिंघा में भाजपा की ओर से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में बीजेपी कार्यकर्ता और महिला सम्मेलन का आयोजन किया गया। इस सम्मेलन में प्रत्येक ग्राम पंचायत से 100 महिलाओं को इस कार्यक्रम में लाने का लिखित आदेश सीधे सचिव की ओर से दिया गया। यह बात यही नहीं रुकी तो संबंधित पत्र में उनके यात्रा के खर्च को वहन करने का आदेश भी दिया गया। एनसीपी नेता पूर्व गृह मंत्री विधायक अनिल देशमुख ने सवाल उठाते हुए कहा कि किसी राजनीतिक पार्टी के कार्यक्रम के लिए सरकारी मशीनरी और पैसे का इस्तेमाल कैसे किया जा सकता है। इस पर उन्होंने इस मामले की जांच की मांग की है। महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही। या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे, पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यानिमित्तानं आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंड विकास अधिकारी बीडीओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावातनं 100 महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा, अशा पद्धतीचं खंड विकास अधिकारी म्हणजे बीडीओ काटोल याचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे, याचा हा अतिशय जागता नमुना आहे। कसं काय खंड विकास अधिकारी का काटोल पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी 100 महिला घेऊन या म्हणून? हे अतिशय धक्कादायक आहे। अशा पद्धतीचं आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चातनं एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय। ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे, पण शासकीय खर्च बीडीओ पत्र काढतो, त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा। याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू। बिरसा क्रांति दल के संभागीय उपाध्यक्ष अर्जुन युमनाटे ने आरोप लगाया है कि अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग के अंतर्गत 2019 से 24 की अवधि के दौरान
धारनी परियोजना स्तर पर आयोजित खेल प्रतियोगिता में बड़े पैमाने पर गड़बड़ी की गई है। इस खेल आयोजन के संबंधित आपूर्ति पदाधिकारियों की जांच होनी चाहिए तथा अन्य योजनाओं में भी बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है। इसके साथ ही विभिन्न मांगों को लेकर बिरसा क्रांति दल पिछले 4 सालों से अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग के बाहर आमरण अनशन पर बैठा है। बिरसा क्रांति दल के संभागीय उपाध्यक्ष अर्जुन युवनाटे इस मांग को लेकर भूख हड़ताल पर है कि धरनी परियोजना कार्यालय के अंतर्गत छात्रावास भवन का स्ट्रक्चरल ऑडिट किया जाए, सभी परियोजना स्तर की प्रतिनियुक्तियां तुरंत रद्द की जाए और कर्मचारियों की नियुक्ति कर उनके मूल प्रतिष्ठानों पर भेजा जाए। आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात, ज्या योजना चालवल्या त्याची प्रमुख चौकशी व्हावी। आणि दुसरी मागणी आमची ही आहे का क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय स्तरावर होतात, प्रकल्प स्तरावर होतात, याच्यामध्ये मोठा घोळ म्हणजे आदिवासीच्या नावानं योजना चालवायच्या, योजनेच्या नावानं आदिवासींना भरगवाडाचं आणि लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही, फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात। त्यामुळे आदिवासीच्या काही योजना औरंगाबाद प्रकल्प असो, अकोला प्रकल्प असो, इथे अक्षरशः खोटे सर्टिफिकेट करून खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाले लोकांना त्या घेतलेल्या आहेत। याच्यावर प्रकल्प अधिकारी यांचं लक्ष नाही, अपर आयुक्त यांचं लक्ष नाही। म्हणजे आदिवासीचा निधी, विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीने कुठे घालायचा हा 100% हेतू यांचा असतो। याच्यासाठी आमचं उपोषण आहे। त्याच्यानंतर प्रकल्प स्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते, त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरळ किती आहे, झुरळ कसे मारायचे याच्यासाठी हा कोटी रुपये खर्च केला जातो। पण आश्रमशाळेला जर विचारलं, अधीक्षकाचा अहवाल जर मागितला तर यांच्याकडे अहवाल नसतो, यांच्याकडे कोण आलं होतं पेस्ट कंट्रोलच्या कामाला, फवारा कोण मारला यांच्याकडे तो अहवाल नसतो। म्हणजे नुसता आदिवासीचा विकासाचा प्रगतीचा पैसा ठेकेदाराच्या घशात कसा जाईल हा यांचा हेतू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। युवा बेरोजगार तरुणांसाठी आम्ही म्हणतो का तुम्ही आम्हाला 5-5 लाखाची योजना सँक्शन करून द्या, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही पण ठेकेदारासाठी पैसा आहे। म्हणून याच्या विरुद्ध हे उपोषण मी सुरू केलेलं आहे। आणि उपोषणामध्ये माझ्या 16-17 मागण्या आहे। डेप्युटेशनचा मुद्दा तर तुम्हीला सांगितला का डेप्युटेशनच्या मुद्द्यासाठी मी 2 वर्षापासून भांडतो। त्या डेप्युटेशनच्या मुद्द्यामध्ये या एकाच टेबलवर 8-8 जण, इथं आपण सरपंच बदलताना 5 वर्षानं बघितला, मुख्यमंत्री बदलतो 5 वर्षानं, राज्यपाल बदलतो, शाळेचा मास्तर बदलते, पण यांच्या टेबलमधले अधिकारी बदलत नाही। म्हणजे काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे का डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर गिरटकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। औरंगाबाद PO, मुख्याध्यापक यांच्यावर विभागीय स्तरीय चौकशी लागली पाहिजे। अशा विविध मागण्या आमच्या आहेत। पेस्ट कोणच्या नावाने झालेला हा जो अत्याचार, अन्याय हा बाहेर आला पाहिजे। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे। मागणी पूर्ण हो किंवा नाही हो, मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं अपर आयुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू। अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या 2 दिवसांचं सुरू होणार आहे। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। रवि भवन इलाके में आयोजित एक बैठक में शामिल हुए वंचित बहुजन आघाड़ी नेता बाला साहेब अम्बेडकर ने पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए कहा कि आगामी लोकसभा और विधानसभा चुनाव को लेकर सभी की राय, किसानों के कपास का मुद्दा, महाविकास आघाड़ी के साथ जाने की दिशा, देश में राजनीतिक घटनाक्रम, बीजेपी को हराने के लिए तय की जाने वाली रणनीति, इन सभी पहलुओं पर विस्तार से चर्चा की जाएगी। की बीजेपीचं गव्हर्नमेंट आपण घालवणार असे आपली सगळ्यांची मंशा जरी असली आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर पुढचा आपला कार्यक्रम काय या संदर्भातली चर्चा, आणि म्हणून आम्ही असणारा काही मसुदा, इम्पॉर्टंट मसुदा जो आहे तो त्या बैठकीमध्ये सादर केला। त्या बैठकीमध्ये आता निर्णय होईल आणि त्यानंतर पुढच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात होतील। परंतु
एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा मी त्या ठिकाणी मानतो, तो म्हणजे कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. दोन दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग, भारताला कापसातून आज 1,20,502 कोटीचं उत्पन्न आहे. म्हणजे 30% जे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आहे त्याच्यापैकी आहे. आणि दुसऱ्या बाजूस 60 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आज कापसाच्या संदर्भात चायना एक वरती आहे अशी परिस्थिती आहे. जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लाउड इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचा असणारा प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते किती होत नाही याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे. टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असणारा भारतामध्ये आणला तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचं आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजल ही आपल्याला आणायची असेल तर कापूस उत्पादक हा जो फॅक्टर आहे आणि तो शेतकरी हा फॅक्टर आहे तर याला सांभाळणं सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज आपल्याला असं दिसतंय की कापसाचं सेक्टर जे आहे हे दरवर्षी श्रिंक होतंय, कमी कमी होत चाललेला आहे आणि तो सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळतोय अशी परिस्थिती आहे. तेव्हा हा शेतकरी कापसावरतीच आधारित असला पाहिजे किंवा कापसाचं पीक त्यांनी घेतलं पाहिजे. यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला इन्सेंटिव्ह आज नाही अशी परिस्थिती आहे. बिगेस्ट एक्सपोर्ट अर्नर असताना सुद्धा त्याला नाही. पण त्याच्याच बाजूस आपण असताना बघितलं तर याच्यापेक्षा अर्धा व्यवहार हा सुरत मधला डायमंड मर्चंट मधला आहे. म्हणजे तो असणारा 50 ते 60 हजार कोटी ज्याला आपल्याला म्हणता येईल व्यवहार होत असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात. याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस पीक ज्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये 1,20,502 कोटी येतो. इथे शासनाने मदत केली पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाला प्रपोजल करतोय. शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे.
महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेलात तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बारा कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी. शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असणारा करणार आहोत. बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. कोटी आसपास आणि डायमंड 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे. हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असणारा त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं. कैमरामैन प्रवीण के साथ सनी बुंगड़, शंखनाद न्यूज नागपुर। शंखनाद न्यूज चैनल के हिंदी समाचार में आज बस इतना ही। कल फिर मिलेंगे राज्य भर की अहम खबरों के साथ। तब तक मुझे इजाजत दीजिए। नमस्कार।